खरं तर ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये काहीसा बदल होऊ लागलाय का, याचीही चिन्ह आहेत का, हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय. कारण भारत आणि चीनच्या महत्त्वाच्या मंत्र्यांच्या भेटी वाढल्या. जवळपास 7 वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान हे चीनमध्ये जाणार आहेत. शांघाय सहकार्य संघटना अर्थात एससीओच्या शिखर परिषदेसाठी चीनने हे निमंत्रण दिले पंतप्रधान नरेंद्र मोदींना, जे त्यांनी स्वीकारले. आपल्यातले मतभेद लवकरात लवकर सोडवले गेले पाहिजेत असं मोठं वक्तव्य भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलंय. मोदी आणि शी जिनपिंग यांच्या भेटीमध्ये नेमकं काय ठरणार याची उत्सुकता फक्त या 2 देशांनाच नाही तर जगभरातल्या अनेक देशांना, अमेरिकेला सुद्धा आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये चीननं पाकला मदत केली होती, मात्र तरीही चीनसोबतचे संबंध सुधारण्याचं भारताचं धोरण राहणार आहे का? आणि 2025च्या अखेरीस रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे हा फक्त भारत आणि चीन यांच्यामधलाच मुद्दा नाहीये, यामध्ये रशिया सुद्धा आहे. कारण रशियाकडनं तेल खरेदी हा एकटा भारत करत नाही, रशियाकडनं तेलाची खरेदी ही चीनकडनं सुद्धा होतीये.